नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सर्वजण बालकुमार साहित्य संमेलनाचा आस्वाद घेत आहात. विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी ज्या वेळेला बालकुमार साहित्य संमेलन झालं त्यावेळेला मनाशी पक्क ठरवलं होतं की इतकं सुंदर साहित्य संमेलन झालंय म्हणजे आता दरवर्षी आपण अशा पद्धतीचं साहित्य संमेलन घ्यायचं. आणि हे पक्क मनाशी ठरवल्यामुळं आता याही वर्षी आपण हे संमेलन घ्यावं असं मनामध्ये आलं. आणि आता यावर्षी संमेलन घ्यायचंय तर सगळ्यात मोठी अडचण होती की कोरोनाचा विळखा खूप मोठ्या प्रमाणात वाढत होता आणि मग हे संमेलन कसं घ्यावं असा विचार मनामध्ये येत होता. हा विचार मनात येत असताना ऑनलाईन संमेलनाचा पर्याय समोर येत होता, परंतु असं वाटत होतं की नाही, आपण प्रत्यक्ष या मुलांशी गप्पा मारल्या पाहिजेत आणि प्रत्यक्ष या मुलांसोबत आपण काही क्षण घालवले पाहिजेत. पण जी परिस्थिती पाहता हे शक्य होईल की नाही, म्हणून मग आपण काय करावं, तर आपण दोन्ही गोष्टी करूयात. जर परिस्थिती कमी होत गेली तर आपण ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष भेटून संमेलन घेऊया. जर परिस्थिती तशीच राहिली तर आपण ऑनलाईन संमेलन घेऊया असं मनामध्ये ठरवलं. परंतु ऑनलाईन जर संमेलन घ्यायची वेळ आली तर आपल्याला काय करावं लागेल, तर त्यातल्या सगळ्या तांत्रिक गोष्टी आपल्याला शिकून घ्याव्या लागतील. आणि म्हणून मग काही स्पर्धांची आपण योजना केली, ज्यामध्ये विवेकानंद जयंतीची वक्तृत्व स्पर्धा होती किंवा शिवजयंतीची छत्रपती शिवाजी महाराजांवरची आपण जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा घेतलेली होती. त्यातून विद्यार्थ्यांचे आलेले व्हिडिओज अपलोड करणं, त्यातल्या तांत्रिक गोष्टी समजून घेणं, युट्यूब लाईव्ह करणं, या सगळ्या गोष्टी आपण त्या काळात करून घेतल्या. आणि नंतर मग आपण बालकुमार साहित्य संमेलन आपण प्रत्यक्ष घेऊया, परंतु आता स्पर्धा तरी आपण किमान ऑनलाईन सुरू करूयात. म्हणून आपण गेल्या 3 महिन्यापासून सगळ्या स्पर्धांमध्ये जोरदार तयारी करत आपण या स्पर्धांमध्ये सहभागी झालेलो आहोत. तुम्ही सगळ्यांनीच त्या सगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे आणि खूप छान पद्धतीचे व्हिडिओज सगळे तुम्ही तयार केलेले आहेत. म्हणजे काही काही व्हिडिओज तर इतके सुंदर आहेत की साहित्यिकांचा परिचय असेल किंवा पुस्तक परिचय असेल किंवा कथाकथन असेल, तर हे जे तुमचं मांडणं आहे, हे मांडणं इतकं सुंदर होतं, त्यानं खरं तर मन हेलावून गेलं की अशा पद्धतीची मुलं मांडणी करतात, अशा पद्धतीची मुलं छान पद्धतीचे व्हिडिओज तयार करतायत. तर आपल्यालाही काही हरकत नाही, ऑनलाईन संमेलन आपण घेऊ शकू. आणि म्हणून आपण काही म्हणजे 2 दिवसापासून ऑनलाईन संमेलनाला सुरुवात केली आहे. यात 2 सत्रही झालेली आहेत, ज्यामध्ये सुरुवातीला माननीय दिनकर जोशी सरांनी कविता समजून घेताना हा विषय मांडत आपल्याला कविता कशी समजून घ्यायची असं समजून सांगितलेलं आहे. तसंच माननीय श्री नामदेव गुंडाळे यांनी आपल्याला साहित्यिकांचा परिचय कसा करून द्यायचा असतो किंवा साहित्यिक म्हणजे काय किंवा साहित्य म्हणजे काय, या गोष्टी अत्यंत साध्या शब्दामध्ये आपल्याला समजून सांगितलेल्या आहेत. आणि हे सगळं समजून आपण घेत आहोत, याचा आनंद घेत आहोत. आणि हा आनंद घेत असताना आपल्याला कायम भाषा म्हणजे काय, तर आपल्या भावनांचं, आपल्या विचारांचं प्रगटीकरण म्हणजे भाषा असते. आणि ते भाषा हे साधन आहे, आपण त्या साधनाद्वारे आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत असतो. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट दिसते आणि आपण ती गोष्ट सादर करतो. किंवा आपण मागच्या वर्षीच्या साहित्य संमेलनातला सगळ्यात मोठी गोष्ट जर विचार करायची झाली तर कोणती होती, तर मुलांनी काही क्राफ्टचे बुके तयार केलेले होते, कागदांचे बुके तयार केलेले होते, अत्यंत सुंदर बुकेज तयार केलेले होते. त्यातून माझा बुके किती छान होतोय किंवा मी लिहिलेलं साहित्य किती छान होतंय किंवा हस्तलिखित किती सुंदर तयार होत आहेत, या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने ज्यावेळेस मुलं करत होती तर त्यातला जो आनंद ती घेत होती, तर तशा पद्धतीचा आनंद आपल्याला घेता येईल. म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी लिहिता येतील, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी करता येतील. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर छोटी गोष्ट असते की त्यातून आपल्याला खूप मोठा आनंद मिळतो. म्हणजे डायरी लेखन असेल, आता तुम्ही सगळेजण जर डायरी लेखन करायला सुरुवात केली तर खूप मजा येईल. म्हणजे तुम्ही आता 8वी 9वी मध्ये असाल तर ज्या वेळेला केव्हा तुम्ही कुठेतरी नोकरीला असाल आणि ती डायरी काढाल की 8वी मध्ये मी कसा विचार करत होतो, तर तुमच्या लक्षात येईल की अरे 8वी मध्ये मी अशा पद्धतीचं वाक्य लिहिलं होतं किंवा इतकं मजेशीर वाक्य लिहिलं होतं किंवा इतकं चांगलं वाक्य मी लिहिलेलं होतं. तर हे सगळं आपल्याला त्यावेळेला आश्चर्यकारक वाटेल की अरे अशा पद्धतीचा विचार मी करत होतो. तर हे नंतर नंतर आपल्याला खूप फायद्याचं होतं.
तसंच छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळतो, आपल्याला शिकायला मिळतं आणि त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि आपण एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे आपला, तो दृष्टिकोन वाचण्यानं बदलतो असं मला कायम वाटत आलेलं आहे. म्हणजे कालच्या मनोगतामध्ये गौरीनं फार सुंदर एक वर्णन केलेलं होतं की कैरीचं झाड, कैरीच्या झाडाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहाल. तर हे वाचण्यातून तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या अँगलने तुम्ही त्याच्याकडे पाहाल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारांनी तुम्ही त्याच्याकडे पाहाल, तर हे वाचण्यातून शक्य होतं. म्हणजे मी भाजी मंडईतून जात होतो आणि भाज्या दिसत होत्या आणि त्या भाज्यांवर काहीतरी कविता झाली पाहिजे आणि भन्नाट कविता झाली पाहिजे असं डोक्यात आलं आणि कविता स्फुरली आणि कविता मी तयार केली. तर असं कसं तयार होतं तर ते पहा तुम्ही. आता मी ती कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. बंडूला हवी शेंडी म्हणून बंडू खातो भेंडी. बघा, बंडूला हवी शेंडी, बंडू खातो भेंडी. दादा खेळतो कराटे, रोज खातो बटाटे. दादा खेळतो कराटे, रोज खातो बटाटे. कडू कडू कारले, खावे म्हणून मारले. पहा, कारलं कुणी मारल्याशिवाय खात नाही म्हणून इथे लिहिलंय कडू कडू कारले, खावे म्हणून मारले. आमचा बाबू घोडके रोज खातो दोडके. आमचा बाबू घोडके रोज खातो दोडके. गणोपंत धोबी रोज खातो कोबी. गणोपंत धोबी रोज खातो कोबी. गण्या रोज सांगे आनाना हो वांगे. गण्या रोज सांगे आनाना हो वांगे. माणसं मोठी घरची खातात ना हो मिरची. हे मोठमोठाली माणसं मिरची खातात, आम्हाला नाही जमत मिरची खायला. माणसं मोठी घरची खातात ना हो मिरची. मणे बंड्याची आजी रोज खावी भाजी. मणे बंड्याची आजी रोज खावी भाजी. पालेभाज्या मस्त कराव्यात फस्त. पालेभाज्या मस्त कराव्यात फस्त. तंदुरुस्त व्हावे मस्त पैकी जगावे. पहा बरं, नुसतं भाज्यांकडे पाहत आपण त्यातलं मनोरंजन आपण शोधलं, त्यातून आपण संदेश देण्याचा प्रयत्न केला. असं आपल्याला सहज सुचत असतं. सहज आपण गोष्टींकडे पाहतो आणि सहज आपल्याला काही गोष्टी सुचत असतात. म्हणजे मी एकदा बाजारात जात होतो आणि सहज माझ्या मुलीला म्हणालो चल ग चिमणे. आता ह्या एका शब्दावरून मला पुढचं गाणं सुचलं आणि ते गाणं मी लिहिलं. ते गाणं असं होतं, चल ग चिमणे जाऊया बाजारात. चल ग चिमणे जाऊया बाजारात. आणूया खेळणी आणि फुगे खेळाया घरात. आणूया खेळणी आणि फुगे खेळाया घरात. तुम्ही आम्ही एकत्र सारे. तुम्ही आम्ही एकत्र सारे खेळूया अंगणात. तुम्ही आम्ही एकत्र सारे खेळूया अंगणात. येतात साऱ्या मित्रमैत्रिणी अजून ह्या जगात. येतात साऱ्या मित्रमैत्रिणी अजून ह्या जगात. सोड मोबाईल सोड टीव्ही. आज गरजेचा झालाय परंतु त्या काळात लिहिलेली कविता आहे. सोड मोबाईल सोड टीव्ही. चल ग मैदानात. सोड मोबाईल सोड टीव्ही. चल ग मैदानात. खेळ खेळूनी मजा करूनी राहूया आनंदात. खेळ खेळूनी मजा करूनी राहूया आनंदात. नवीन सारे शिकूया आपण. पहा, पुढच्या ओळीत पुन्हा मी सांगतोय की आज गरज आहे आम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची, तंत्रज्ञान शिकण्याची आणि ते तंत्रज्ञान वापरण्याची पण आम्हाला गरज आहे. म्हणून आम्ही ते शिकून घेतलं. आणि ही कवी शेवटच्या ओळीमध्ये असं म्हणतोय, नवीन सारे शिकूया आपण एकत्र शाळेत. नवीन सारे शिकूया आपण एकत्र शाळेत. ज्ञानाचे मोती होऊया एकाच माळेत. ज्ञानाचे मोती होऊया एकाच माळेत. आपण सगळेजण एकाच माळेतले मोती आहोत आणि आपण चमकणारे मोती आहोत. आणि आपल्याला चमकणारे मोती या अंधार असणाऱ्या जगामध्ये जर आपल्याला प्रकाश आणायचा असेल तर आपल्याला छानपैकी वाचावं लागेल की नाही, आपल्याला ज्ञानी व्हावं लागेल की नाही, आपल्याला छान अनुभवी व्हावं लागेल की नाही. मग त्यासाठी आपण खूप सारं वाचूया आणि मस्तपैकी वाचून मस्त समृद्ध होऊया. आपण समृद्ध होऊया आणि आपल्या देशाला आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांना समृद्ध करूया. धन्यवाद.
नमस्कार बालमित्रांनो, मी देवाशिष महादेव घोंगडे, वर्ग 4 ज्ञानप्रबोधिनी अंबाजोगाई द्वारा आयोजित बालकुमार साहित्य संमेलन 2021 करिता सत्य घटनेवर आधारित कथाकथन सादर करणार आहे. कथेचे नाव आहे कोरोनावर मात. कथा मी स्वतःच तयार केलेली आहे. मित्रांनो, आमच्याच घरापासून थोड्याच अंतरावर ढाकणे कुटुंबीय राहतात. तसेच त्यांचे आणि आमचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने आम्ही सर्वजण एकमेकांकडे जात येत असत. दिनांक 6 फेब्रुवारी 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता ढाकणे काकूंचा फोन आला व त्या आईला म्हणाल्या, ताई, माझी तब्येत ठीक नाही. त्यावर आई त्यांना म्हणाली, काय त्रास होतोय? काकू म्हणाल्या, अंग दुखतोय, दम लागतोय, म्हणून मी दवाखान्यात गेले होते. मला डॉक्टरांनी काही तपासण्या करायला सांगितल्या व अहवाल पाहून त्यांनी निमोनियाची लक्षणे दिसून येतात असे त्यांनी सांगितले. म्हणून त्यामुळे आम्ही स्वराती अंबाजोगाई येथे जाऊन कोरोनाची तपासणी केली. मला कोरोनाची लागण झाली असे डॉक्टरांनी सांगितले. तसेच तुम्ही पण काळजी घ्या म्हणून त्यांनी फोन ठेवला. आई खूपच घाबरली, कारण 2 दिवसापूर्वी आई, मी व ताई ढाकणे काकूंच्या घरी जाऊन आलो होतो. आईची काळजी अधिकच वाढली. तिच्या पुढे प्रश्न निर्माण झाले. आपण त्यांच्या सहवासात आलो आहोत, मग त्यांना आपल्याला पण लागण होईल का? आणि बाबांना कळलं तर ते काय म्हणतील? त्यावेळेस बाबा घरी नव्हते, कोर्टात गेले होते. बाबा रात्री घरी आले. भीतच आईने सर्व प्रकार सांगितले. बाबा आणि आई खूपच काळजीत पडले. दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वांनी जाऊन स्वराती अंबाजोगाई येथे जाऊन शाप दिली. आता प्रतीक्षा होती ती रिपोर्टची. मधल्या 2-3 दिवसात आई बाबांनी आमची व स्वतःची खूप काळजी घेतली. आम्ही सर्वजण वेगवेगळ्या खोलीत राहू लागलो. जेवण वेगवेगळ्या ठिकाणी, झोपणे वेगवेगळ्या ठिकाणी. रात्री माझ्या डोक्यात हाच विचार घोळत होता की या 2-3 दिवसात आपण आई बाबांच्या जवळ जाऊ शकत नाहीत. त्यांच्या मायेपासून, प्रेमापासून दूर आहोत. त्याबाबत मनात खिन्नता निर्माण झाली. पुन्हा एक विचार आला, आपल्याला तर कोरोनाची लागण झाली किंवा नाही हे माहीत नसताना सुद्धा एवढं वेगळंपण आपण जगत आहोत. मग ज्यांचे आई बाबा किंवा घरातील इतर कोणी कोरोना बाधित असेल तर त्यांची मुलं त्यांपासून 15-20 दिवस कसे दूर राहत असतील? आणि ज्यांचे आई किंवा बाबा कोरोनाचे शिकार झाले असतील, त्यांना तर आई किंवा बाबांचे शेवटचे दर्शनही नाही मिळाले, त्यांचे दुःख काय असेल? हा विचार मनाला हुरहुर लावत होता. त्याच वेळी मी ईश्वराकडे प्रार्थना केली, हे ईश्वरा, सर्वांना लवकरात लवकर बरं कर. अशा चिंतेच्या सांची रात्री केली. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता आम्हाला आमचे रिपोर्ट प्राप्त झाले. रिपोर्ट निगेटिव्ह होते. आम्ही सर्वांनी ईश्वराचे आभार मानले, धन्यवाद मानले. तसेच सर्वांनी एकत्र येऊन ईश्वराचरणी सर्वांच्या भल्याची कामना केली. तर मित्रांनो, या महामारीपासून बचाव करण्यासाठी आपण सर्वांनी मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. सदरचे कथाकथन हे सत्य घटनेवर आधारित असून ती तयार करण्यासाठी मला कथाकथनच्या माध्यमातून प्रेरणा मिळाली. ही संधी मिळवून देण्यात ज्ञानप्रबोधिनी अंबाजोगाई व माझी शाळा गुरुजन यांचा मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल त्यांचे शतश आभार. धन्यवाद. नमस्कार, मी स्वरांगी. ज्ञानप्रबोधिनी अंबाजोगाई मार्फत आयोजित केलेल्या बालकुमार साहित्य संमेलनात तुम्हा सर्वांचेच मनापासून स्वागत. आज आपणास प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत श्री प्राध्यापक सागर कुलकर्णी सर. तर सर, तुमचेही संमेलनात मनापासून स्वागत. सरांची ओळख करून द्यायची झाली तर त्यांचं शिक्षण M.Com, सेट, B.Ed, M.Phil पत्रकारिता पदवी त्यांनी मिळवली आहे. ते सध्या रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात त्यांचं वाणिज्य व व्यवस्थापन शाखेमध्ये PhDचं संशोधन सुरू आहे. ते पदवी व पदव्युत्तर वर्गांना शिकवतात. त्यांनी अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय वादविवाद वक्तृत्व स्पर्धांमध्ये देखील पारितोषिके मिळवलेली आहेत. बीड जिल्हा ग्रंथोत्सवात उत्कृष्ट वाचक
म्हणून देखील त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर आज आपल्या साहित्य संमेलनाचा 3रा दिवस. मी देखील या साहित्य संमेलनात भाग घेतला होता. त्यावेळा मला देखील खूप नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. मला माझ्या वक्तृत्वावर काम करता आलं. मी कथाकथन, अभिवाचन व पुस्तक परिचय या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात वाचलेलं श्यामची आई या पुस्तकाचा मी पुस्तक परिचय दिला. अभिवाचन स्पर्धेमध्ये अशी केली युक्ती या कथेचं मी अभिवाचन करून दाखवलं. कथन स्पर्धेमध्ये माझी रोजनिशी माझा आरसा ही गोष्ट मी सांगितली. तर हे सगळं करत असताना माझ्या असं लक्षात आलं की पुस्तकं ही नेहमीच माणसाला योग्य ते मार्गदर्शन करत असतात, योग्य ती दिशा दाखवत असतात. पुस्तक म्हणजे ज्ञानाची वाहती गंगा असं म्हटलं तरी देखील हरकत नाही. आपण सर्वांनी देखील माहितीपूर्ण, प्रेरणादायी पुस्तकं वाचली पाहिजेत. आपण ग्रंथ, कादंबऱ्या, कथा संग्रह, काव्यसंग्रह, थोरा मोठ्यांची चरित्र, विज्ञान कथा, शब्दकोश अशा बऱ्याच प्रकारचं साहित्य आपण वाचलं पाहिजे. वाचनाची आवडच आपल्याला विविध साहित्य प्रकाराची ओळख करून देत असतं. वाचनामुळे आपला अभ्यास होतो यात शंकाच नाही, पण विविध लेखकांचे विचार त्यांच्या लेखनातून व्यक्त होत असल्याने आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील सकारात्मक होत असतो. जेव्हा आपण थोड्या मोठ्यांची चरित्र वाचतो त्यावेळेस आपल्याला समजतं की ते कसे त्यांच्या परिस्थितीवर मात करून त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचलेत. ते असं म्हणतात की वाचाल तर वाचाल, पण हल्लीच्या काळामध्ये मुलं शाळेचीच पुस्तकं वाचण्याचा कंटाळा करतात असं देखील बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. तर असं का होतं? तर मुलांमध्ये पुस्तकाविषयीची गोडी कुठेतरी कमी होत चालली आहे असं वाटतं. यासाठी मुलांना विविध कार्यक्रमातून, उपक्रमातून साहित्य म्हणजे काय, साहित्याचे विविध प्रकार कोणते, विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारचं साहित्य वाचावं यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. व मला वाटतं की याच दृष्टिकोनातून ज्ञान प्रबोधिनी अंबाजोगाई मार्फत हे साहित्य संमेलन आयोजित केलं असावं. तर तुमचेही संमेलन आयोजित केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कारण मला असं वाटतं की अशा उपक्रमांमुळेच मुलांमध्ये विविध प्रकारचं साहित्य वाचनाविषयी एक वेगळी आवड निर्माण होते. कथा, कविता मुलांच्या कल्पनाशक्तीचा विस्तार करतात, त्यांना त्यांच्या मतावर ठाम राहण्यासाठी मदत करतात. आपल्या आजूबाजूलाही अशी अनेक माणसं असतील की ते आपल्यावर चांगले संस्कार करत असतात. पण फक्त माणसंच आपल्यावर संस्कार करतात का? नाही, विविध लेखकांचं साहित्यसुद्धा आपल्यावर संस्कारच करत असतात. उदाहरणार्थ एखाद्या कथेचं साहित्य घ्या. जेव्हा आपण एखादी कथा वाचतो तेव्हा कथेच्या शेवटी आपल्याला एक बोध मिळतो की असं झालं म्हणून हे झालं म्हणून आपण ही गोष्ट करू नये. तर याचं सविस्तर उदाहरण द्यायचं झालं तर आपणा सर्वांना कावळ्याची गोष्ट माहितीच आहे, तहानलेल्या कावळ्याची, की कावळ्याला तहान लागलेली असते पण त्याला आजूबाजूला कुठेही पाणी मिळत नसतं. मग तो थोड्या अंतरावर शोधतो, मग त्याला एका भांड्यात कुठेतरी जाऊन पाणी सापडतं, पण तो कावळा त्या पाण्यापर्यंत पोचू शकत नाही. मग कावळा काय युक्ती करतो, थोडेसे दगड जमा करतो आणि त्या भांड्यामध्ये टाकतो. मग पाणी हळूहळू वर यायला लागलं की मग कावळा पाणी पितो. यातून आपल्याला काय बोध मिळतो की आपणही आपल्या जीवनात प्रयत्न करत राहिले पाहिजेत, कष्ट करत राहिले पाहिजेत व त्यानंतरच आपल्याला तो यशाचा मार्ग, ती यशाची एक किल्ली आपल्याला सापडते. आपलं रामायण, महाभारत हे जे आपले महाकाव्य आहेत त्यातून सुद्धा आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. राजनीती, अर्थशास्त्र, ज्ञानशास्त्र यांचा आपल्याला अभ्यास करता येतो. साहित्य हे केवळ आपल्यावर संस्कार करत नाहीत तर जगायचं कसं हे एक शिक्षक म्हणून, एक मित्र म्हणून नेहमीच आपल्याला मदत करत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. असं म्हणतात की यश हे एखाद्या वायफायसारखं असतं, ते कुठेही मिळू शकतं, फक्त त्याला हार्डवर्क नावाचा एक पासवर्ड लागतो व हा हार्डवर्क नावाचा पासवर्ड आपल्याला केव्हा मिळेल? जेव्हा आपण एखाद्या विषयाचा खूप अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला हा पासवर्ड मिळेल. व अभ्यास करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय असतं तर खूप पुस्तकं वाचणं. आता ती त्या संबंधित क्षेत्राशी असोत किंवा कोणत्याही लेखकांची असोत किंवा कोणत्याही साहित्य प्रकारातली. धन्यवाद.
श्रोते हो नमस्कार. ज्ञानप्रबोधिनी शाखा अंबाजोगाईच्या वतीने आयोजित या बालकुमार साहित्य संमेलनाच्या कथाकथनाच्या सत्रामध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष आणि सानंद स्वागत करतो. मित्रांनो, छोट्या दोस्तांनो, हे साहित्य संमेलन बालकुमारांचं आहे आणि बालकुमार साहित्य संमेलनामध्ये कथाकथनाच्या सत्रामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या कथांचं सादरीकरण झालेलं आहे, त्या कथा कशा पद्धतीने सांगितलेल्या आहेत, कथा काय असते, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मी आपल्या समोर आज उपस्थित आहे. आज आपण कथाकथना संदर्भामध्ये या ठिकाणी थोडीशी माहिती आणि एकूण तुम्ही केलेल्या कथाकथनांचा आढावा घेणार आहोत. ज्ञानप्रबोधिनीनं प्रसाददादांनी मला या ठिकाणी तुमच्याशी बोलण्यासाठी इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या करोनाच्या पार्श्वभूमीवर, करोना सारख्या अटळ, अपरिहार्य आणि अनिश्चित अशा वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही काहीतरी चांगलं करू पाहताय. बालकुमारांनी साहित्याच्या क्षेत्रामध्ये ही नवीन पिढी येऊ पाहते, हे अत्यंत आश्वासक, सकारात्मक असं वातावरण सध्या या बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमित्तानं सुरू झालेलं आहे असं मला वाटतं. कथाकथन करत असताना माझ्या परीनं मला जे जे मुद्दे वाटले त्या मुद्द्यांवर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. अर्थातच ही चर्चा ही एकांगी होत आहे, ही वन वे कम्युनिकेशन आहे. प्रत्यक्ष जर तुम्ही ऑफलाईन सोबत असाल तर खूप अतिशय चांगल्या पद्धतीने हे सत्र झालं असतं याची मला जाणीव आहे. पण असो. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये अशी आहे की कथाकथन करत असताना काय काय आपण नेमकं टाळलं पाहिजे आणि कशा कशाचा आपण जास्त आग्रह धरला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. शेवटी मी लिहिलेली एक कथा, त्या कथेतला छोटासा पार्ट मी तुमच्या समोर सादर करून दाखवणार आहे. हा ज्ञानप्रबोधिनीचं छात्र प्रबोधन हे मासिक आहे आणि यातल्या सगळ्याच कथा ह्या अतिशय रसरशीतपणाचा, सहजतेचा, साधेपणाचा, कथाकथनासाठी आवश्यक असणाऱ्या कथा कुठल्या असतील तर ह्या छात्र प्रबोधन मधल्या कथा हा अनुभव तुम्हाला देऊन जातात. वेगवेगळ्या लेखकांनी याच्यामध्ये लिहिलेला आहे आणि म्हणून तुम्ही छात्र प्रबोधन नावाचं मासिक, आपल्या ज्ञानप्रबोधिनीचं जे खऱ्या अर्थानं मुखपत्र आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा दिवाळी अंक आहेत, मग शब्दोत्सव आहे, लोकसत्ताचा अंक आहे, लोकमतचा आहे, मौजेचा आहे, वेगवेगळे जे काही त्या ठिकाणी दिवाळी अंक आहेत, किशोर नावाचं मासिक आहे, किंवा शाळांमध्ये पुस्तक पेट्यांचे उपक्रम चालतात तुमच्या. तुम्ही अतिशय कथाकथन करत असताना मोठ्या व्यक्तींना लाजवेल अशा पद्धतीच्या कथा तुम्ही इथं सांगितलेल्या आहेत. ही खूप महत्वाची गोष्ट मला इथं नमूद करायची आहे. कथेमध्ये सुरुवात असते, मध्य आणि शेवट. सुरुवात, मध्य, शेवट. आता तुमच्या कथाकथनाकडे मी येणार आहे. तुम्ही जे कथाकथन केलेलं आहे त्याच्याकडे मी आवर्जून येणार आहे. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे माहितीये का? अतिशय प्रभावी उत्तम कथा मला ऐकायला मिळालेल्या आहेत. मी या सगळ्या कथा ऐकलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या वाटाव्यात अशा कथाकथनांचं सादरीकरण बालकुमार साहित्य संमेलनामध्ये झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे की सुरुवात, मध्य, शेवट ह्या पद्धतीने कथा पुढे गेलेली आहे. प्रत्येक कथेचा कथानक हा प्राण असतो. आलं लक्षात? आणि पात्र, प्रसंग, घटना, स्वभाव, वैशिष्ट्य, कथेचं वातावरण हे कथेला पुढे नेत असतं. विषय किंवा तिथे असणारी वेगवेगळी वस्तू, कथा बीज हे कथेला पुढे नेत असतं. कथा सांगणं ही एक कला आहे असं आपण म्हणू शकतो ना, बरोबर आहे? ते कौशल्य आहे, ती एक कला आहे. आता बघा, साहित्य प्रकारामध्ये नाटक आहे, चित्र आहे, नाटक आहे, कादंबरी आहे, कविता आहे, लेखसंग्रह आहे, वैचारिक लिखाण आहे. आलं लक्षात? हे सगळं आहे. किंवा आता वेगवेगळ्या प्रकारांमध्ये बघा, शिल्प आहे, चित्र आहे, कला आहेत, ह्या सगळ्या ललित कला काही आहेत, नृत्य आहे. आलं लक्षात? या सगळ्यांचा प्राण काय आहे मला लक्षात येतं तर कथा आहे. सगळ्यांचा प्राण कथा आहे. कसं? कवितेत कथा आहे, कादंबरीमध्ये कथा आहे, नाटकात कथा आहे, बरोबर आहे? सिनेमांमध्ये कथा आहे, जाहिरात बाजीमध्ये जी सध्या सुरू असते त्याच्यामध्ये कथा आहे. शिल्पात, चित्रात, नाटकात सगळीकडे तुम्हाला कथा पाहायला मिळतात. आलं लक्षात?
म्हणजे कथा काय आहे तर कथा सगळ्या साहित्याचा प्राण आहे असं मी म्हणू शकतो. आलं लक्षात? कथेला लाखो वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. कथेचं मर्म तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तुम्हाला कथाकथन करायचं असताना. यासाठी तुम्ही प्रचंड वाचन, उदंड असा अभ्यास, तुमच्याकडं त्याबद्दलची ओढ असली पाहिजे. कथा सातत्याने तुम्ही ऐकल्या पाहिजेत. आता युट्यूब आहे तुमच्याकडं, सध्या तर करोनाच्या काळामध्ये इंटरनेट आहे. कथाकथनाचे वेगवेगळे पु ल देशपांडे, वपू काळे, दमा मिराजदार यांच्या असंख्य कथा युट्यूबवर आहेत. त्या जरूर ऐका, वाचा, उत्तम वाचा. उत्तम वक्त्यांची, उत्तम कथाकथनकर्त्यांची कथा ऐका. हीच कथाकथनाची मूळ बीज आहेत. आता मी कथाकथन कसं असतं याच्याकडे हळूहळू जातोय. कथाकथनाचं मूळ मर्म कशात आहे तर ती कथा गुंतागुंतीची नसायला पाहिजे. मुळामध्ये ती कथाकथन करताना ती तुम्हाला समजायला पाहिजे. आलं लक्षात? कथन करायची आहे, ती मला सांगायची आहे. ती कथा आधी मला समजली पाहिजे तर ती समोरच्या व्यक्तीला समजू शकेल. आलं लक्षात? आणि या बालकुमार साहित्य संमेलनाचं सार्थक कशात आहे? प्रसाद दादांनी हा जो सगळा खूप मोठा त्याचा व्याप आहे, ह्या सगळ्या बालकुमार साहित्य संमेलनातले वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. इतका प्रचंड उत्साह आहे या विद्यार्थ्यांमध्ये, या लहान मुलांमध्ये. अतिशय भारावून जाण्याचं वातावरण. करोनाच्या काळामध्ये ऑनलाईनरित्या हे संमेलन यशस्वी झालं. ह्यातच खरी सार्थकता कशात आहे की या बालकुमार साहित्य संमेलनातल्या प्रत्येक सहभागी संमेलनातल्या विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि ही पिढी घडली पाहिजे. त्यांचा अनुभव विश्व विस्तारलं पाहिजे. आलं लक्षात? आणि प्रबोधिनीनं हा जो वसा आणि वारसा पुढे नेण्याचं काम मागच्या 20-25 वर्षापासून घेतलेला आहे, जो वसा वारसा, तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे असं मला वाटतं. कथाकथनाच्या सत्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी अतिशय संवेदनशील, ज्वलंत, स्वलिखित कथा काही विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आहेत. मला खूप कौतुक वाटतं या विद्यार्थ्यांचं, त्यांच्या आई वडिलांचं, मार्गदर्शक शिक्षकांचं. कारण या काळामध्ये त्या मुलांनी कथा लिहिल्या आणि प्रयत्न केला कथा सादर करण्याचा. आता बघा, त्याच्यामध्ये लहान मुलांचे विषय आहेत. तुम्ही जर काही लोकसत्ताची पुरवणी असेल, सकाळ, वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या जर रविवारची पुरवणी पाहिली तर तिथे एक छोटीशी बालकथा येत असते. ती तुम्ही आवर्जून वाचा. गुंतागुंत कथेमध्ये काय असतं माहितीये का की सुरुवातीला गुंतागुंत एक प्रश्न असतो आणि शेवटी त्या प्रश्नाचं उत्तर असतं. आलं लक्षात? गुंतागुंत, नीरगाठ, गाठ आणि पुढे होणारी त्याची उकल. गुंतागुंत ते उकल असा या कथेचा प्रवास असतो. असं म्हटलं तर आपल्याला वावगं ठरणार नाही. आलं लक्षात? आणि हे कथेचं तंत्र आहे. कथा जर तुम्हाला लिहायची असेल, हे तंत्र आहे बरं. आता हे तुम्हाला उपजत स्किल्स असणं आवश्यक आहे. तुमचा अनुभव विश्व समृद्ध असलं पाहिजे. तुम्हाला तशा घटना पाहायला मिळाल्या पाहिजेत किंवा तुमची कल्पनाशक्ती तितकी मोठी असली पाहिजे. मी समुद्रावर गेलो आणि मग मला ही कथा सुचू शकते, पण तिथं जावं लागेल. जर तुम्ही न जाता एखादा विषय तुमच्या कल्पना विश्वानं, इमॅजिनेशननं, इम्प्रोव्हायझेशननं, स्पॉन्टेनियसली तुम्ही ती कथा राईटअप करू शकाल तर इट इज बेटर. आणि हे होऊ शकतं, असं खूप वेळेस झालेलं आहे. तर सांगायचं काय, कथेमध्ये वास्तव आणि कल्पना विस्तार या दोघांची सरमिसळ असणारी एक घटनांची मालिका, एक गुंतागुंत आणि त्या गुंतागुंतीची पुन्हा उकल, ही कथेचं हे तंत्र आहे. कथेचं तंत्र लक्षात घ्या की गुंतागुंत, त्याच्यामध्ये असणाऱ्या पात्रांची वेगवेगळी स्वभाव वैशिष्ट्ये, पात्र एकमेकांशी कशी वागतात, एकमेकांना कसं वर्तन करतात, त्यांचं मनोविश्लेषण, त्यांचे हेवे दावे, त्यांचे मनोव्यापार, त्यांचे प्रश्न, त्याला असणारी उत्तरं आणि शेवटी कथेमधली ही उकल, अशी ही कथेची तंत्रशैली आहे. कथेनं मानवी जीवन अर्थातच प्रगल्भ केलंय आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही आपली कथाकथनं आहेत. तुम्हाला जर उन्नत व्हायचं असेल, अनुभव संपन्न व्हायचा असेल, समृद्ध व्हायचं असेल तर तुम्ही कथाकथन करण्यासाठी तुम्ही कथा आधी वाचणं आवश्यक आहे. आलं लक्षात? आणि आता मी तुमच्या कथेकडे वळतो. तुम्ही जी काही कथाकथनांमधल्या ज्या कथा आहेत त्या सगळ्या कथाकथनामध्ये नेमकं काय झालंय, खूप
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे. याबद्दल तुमचं सगळ्यात अभिनंदन. तुमचे आई वडील, मार्गदर्शक, शिक्षक, प्रसाद दादा यांचं अभिनंदन. सगळ्यांचे आभार. आता आपण कथाकथनामध्ये नेमकं काय झालं हे बघूया. कथाकथन आपण म्हणतो तर बघा, हे सर्वप्रथम मी ना त्यातले इनपुट सांगतो तुम्हाला, कथा कशी असली पाहिजे. हा, कथेमध्ये तुमचे कथाकथन करत असताना तुम्ही उच्चार स्पष्ट असले पाहिजेत. पहिला क्रायटेरिया. तुम्हाला माफक हातवारे करायचे आहेत. तुम्हाला नाटकामधले आता नाटक करत असताना खूप मोठे मोठे हातवारे वगैरे करावे लागतात आणि असं मोठमोठे पोस्चर, जेस्चर घ्यावे लागतात. तसं काही कथाकथन करत असताना करायचं नाही. अभिवाचन, कथाकथन आणि नाटक हे तीनही सादरीकरणाचे प्रकार आहेत, बरोबर आहे. तर कथाकथन, अभिवाचन, नाटक हे वेगवेगळे आहेत. धूसर सीमारेषा आहे. ही धूसर सीमारेषा ओलांडायची नाही. कथा फक्त कथन करायची आहे, ती सांगायची आहे, बस. कथन करणं हेच महत्वाचं आहे. तीच सांगायची, पॉझेस घेत घेत सांगायची. ती मला कथा समजली पाहिजे तर मी समोरच्याला सांगू शकतो, त्याच्यातली रंजकता वाढवू शकतो. आलं लक्षात? हा, आता तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण सांगूया की काही मुलांनी मोबाईल वर शूटिंग केलेली आहे अर्थातच. तर ती शूटिंग करत असताना मोबाईल हा कधीही आडवा धरायचा आहे. असा जो मोबाईल आहे तो मोबाईल असा जर तुम्ही आडवा धरला तर त्यात मध्ये येणारी शूटिंग ही कथा सादरीकरणासाठी चांगलं दिसतं. ते उभा जर तुम्ही मोबाईल धरला तर त्याच्यामध्ये कथा तुमच्या व्यवस्थित दिसत नाहीत. हे तांत्रिक बाजू आहे. उच्चार चांगले असणं आवश्यक आहे. हा, आता जादूची घड्याळ कथा आहे, खूप खूप सुंदर पद्धतीने ती सांगितलेली आहे. कथा ही चांगली आहे. आणि बोली भाषेत जर कथा असली ना तर ती बोली भाषेतच सांगा. प्रमाण भाषेचा अट्टहास तिथं धरू नका. तुम्ही या भानगडीतच पडू नका की प्रमाण भाषा, बोली वगैरे वगैरे. काही नॉट नेसेसरी टू गिव्ह द जस्टिफिकेशन टू दॅट स्टोरी इन दॅट रिस्पेक्ट. आलं लक्षात? तुम्हाला गरज नाहीये की त्या बोली भाषेत मध्ये अडकणं, त्या प्रमाण भाषेचा अट्टहास धरण्याची काही गरज नाही. तुम्हाला जशी वाटते तशी कथा आधी सराव करा त्या कथेचं. किमान 15-20 वेळा ती कथा 15 वेळा ऐका. पुढच्या 5-10 वेळा ती कथा सराव करा तिचा, ती सांगा आणि मग तुम्ही इथं सादर करा. आता बघा, कथा लांबट नको. कथाकथन करत असताना ती पाल्हाळ नको. पुढं आहे असं की तिचं सादरीकरण करायचं आहे तर आपल्याला तिच्यातली रंजकता आपल्याला लोकांपुढे दाखवावी लागेल, हो की नाही. ती कथा तंत्राचं ज्ञान असणं आवश्यक आहे किंवा एकूणच कथेचं आपल्याला थोडीशी माहिती असणं आवश्यक आहे, जी मी आता तुम्हाला सांगितलेली आहे. तिचं आकलन असणं आवश्यक आहे. काही मुलांच्या कथेमधून उत्सुकता वाढलेली आहे. खूप कौतुक करण्यासारख्या कथा सांगितलेल्या आहेत. तुम्ही पुन्हा आवर्जून ऐका त्या कथा. हावभाव उत्तम झालेले आहेत. आवाजात विविधता आलेली आहे. व्हॉइस मॉड्युलेशन इज देअर. व्हॉइस म्हणजे आवाजातले चढ उतार तिथं योग्य पद्धतीने मुलांनी आणलेले आहेत. हे मला तुम्हाला सांगायचंय. माफक हातवारे केले तर इट इज ओके. आता बघा, पंचतंत्रातल्या काही कथा विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या आहेत. उच्चार, हावभाव, सादरीकरण, पात्रांचा अभिनय, ह्या सगळ्या बाबतीमध्ये ही मुलं खूप चांगल्या पद्धतीने प्रकट झालेली आहेत. जसं की ईश्वरी जोशी आहे, अपेक्षा बटाणे आहे, ह्या दोघींनी खूप चांगल्या कथा सांगितलेल्या आहेत. ये हृदयीचं ते हृदयी सांगण्याचा जो काही भाग असतो तो त्या कथेंमधून गेलेला आहे. तुम्ही ऐका की कोमल पाय राक्षसाचे, ईश्वरी जोशीची कथा आहे आणि ही कथा ऐकत राहावी अशी कथा सांगितलेली या विद्यार्थिनीनं. खूप कौतुक करावं वाटतं या विद्यार्थीचं. किंवा अपेक्षाची सुद्धा कथा संगतीचा परिणाम. मी या सगळ्यांच्या कथांचं माझ्याकडं प्रॉपर लिखाण आहे, जस्टिफिकेशन आहे. कथा आपल्याला अजून कुठं वरच्या पातळीवर नेता येऊ शकते हे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. बघा, त्यामध्ये प्रत्येक शब्दावरचा जोर आवश्यक आहे. कोणत्या शब्दावर कथेमध्ये आपल्याला बोलत असताना जोर द्यायचा हे लक्षात आलं पाहिजे. न याचा उच्चार आपल्याला कळला पाहिजे. पुढे आहे की
दर्शनी लोणकरची कथा आहे. छान, तिनेही सादरीकरण, हावभाव खूप अतिशय सुंदर केलेला आहे. तिचा आशय, विषय, अभिव्यक्ती तर लाजवाब आहे. चढ उतार, लय लय बद्धता हे सगळं तिच्यामध्ये आहे. प्रत्येक वेळी हातवारे करण्याची त्या ठिकाणी गरज नाहीये. अननेसेसरी तिथं तुम्हाला हातवारे करायचे नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवा. काही विद्यार्थ्यांनी प्रस्तावना केलेली आहे. आता कथा कथन करायची आहे ना, थेट कथेला सुरुवात करा. तुम्ही नाव सांगा आणि कथेला सुरुवात करा. तुम्हाला प्रत्येक वेळी त्याचं इंट्रोडक्शन किंवा त्याची प्रस्तावना सांगण्याची गरज नाहीये. आलं लक्षात? संवादी कथा काही विद्यार्थिनींनी खूप छान सांगितलेल्या आहेत. या विद्यार्थ्यांना सर्वोत्तमाचा ध्यास आहे असं मला वाटतं. इतक्या लहान वयामध्ये या कथा मुलांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साहित्य संमेलनामध्ये व्यक्त केल्यात. ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. पुढं आहे की आपल्याला तयारी करणं आवश्यक आहे, सराव छान पद्धतीनं करणं आवश्यक आहे. काही कथा खूप भारी आहेत, पण त्या अजून चांगल्या होऊ शकतात, अजून भारी होऊ शकतात. त्या कशा होऊ शकतात तर त्याच्यामध्ये आपल्याला गडबड करायची नाही. काही विद्यार्थ्यांच्या आवाजात धार आहे. आलं लक्षात? आता सायली कुलकर्णी जिने कथा जी सांगितली ती अतिशय वा अशी म्हणण्यासारखी तिची कथा आहे. कथेमध्ये वैविध्य आहे. आलं लक्षात? आता शिवानी गिरीची कथा आहे, आई मी तुला आवडेल. अतिशय संवेदनशील कथा. बघा, कथेची निवड कशी असावी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कथेची निवड, आलं लक्षात? कथा सांगायची आहे तर कथेची निवड आधी योग्य असली पाहिजे. त्याच्यासाठी वाचन आवश्यक आहे. आलं लक्षात? म्हणून वाचनाचं महत्व काय आहे कथेच्या, की कथा सांगायची आहे ना आपल्याला. आता तुम्हाला या प्रांतामध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला याच्यामध्ये नक्की यश मिळणार आहे. तुम्हाला यात तुमच्या आवडीचं ज्या काही कथा आहेत त्या वाचायला मिळणार आहेत. खूप छान छान अनुभव तुम्हाला मिळणार आहेत. तर कथेची योग्य निवड करता आली पाहिजे. आलं लक्षात? काही विद्यार्थ्यांचे शब्द ऐकू आले नाही तर ऐकू पण आली पाहिजे कथा. कथा पाठ करू नका, कथा आधी समजून घ्या. मला सांगा, तुम्ही 10-15 वेळेस कथा वाचली, ती कथा समजून घेतली, कथेमध्ये कुठं थांबायचंय, कुठं आपल्याला अधिक आवाज वाढवायचा आहे, कसं बोलायचंय हे जर लक्षात आलं तर कथा तुम्हाला सांगता येईल. कथानक काय आहे, काय पोचवायचंय हे तुम्हाला त्यातनं कळायला पाहिजे. आता एक अतिशय उत्तम असं उदाहरण आहे कथेच्या बाबतीतलं. 3-3.5 मिनिटांचीच कथा आहे, मोहाचा क्षण. आणि कथा सांगितली आहे श्रीजा अभिजित देशपांडे. श्रीजा अभिजित देशपांडे या विद्यार्थीचं तुम्ही क्लॅप फॉर द श्रीजा, मी असं म्हणेल क्लॅप फॉर द श्रीजा, म्हणजे श्रीजासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. त्या विद्यार्थिनीनं, त्या छोट्या बालमैत्रिणीनं कथा कशी असते इतकी समज आहे या विद्यार्थिनींना. अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा अशीच समज आलेली आहे. तुम्हाला फार सांगण्याची गरज नाहीये या पिढीला. आलं लक्षात? की मोहाचा क्षण तिनं कथा सांगितलीये, म्हणजे तुम्ही ती काढून ती कथा ऐका विद्यार्थ्यांना युट्यूब मधून, की सादरीकरणाचा दर्जा उत्तम आहे. लय, भाषेवरची पकड, स्पीड, तिचा कंटेंट, आशय, अभिव्यक्ती, विषय, आवाजातला चढउतार, हातवारे, हे सगळं उत्तम आहे. आलं लक्षात? आणि प्रत्येक वाक्य किंवा प्रत्येक घटना ही उत्कंठा वाढवणारी ही कथा ठरलेली. मोहाचा क्षण, तिचे उच्चार बघा तुम्ही. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. मी श्रीजा अभिजित देशपांडेच्या कथेबद्दल बोलतोय की प्रसंग वर्णन अतिशय सुरेख पद्धतीनं केलेलं आहे. कंडक्टर आणि शिक्षकांवरची कथा आहे. ही कथा अतिशय सुंदर आहे. तिची कथेची निवड याच्यासाठी तर प्रचंड टाळ्या झाल्या पाहिजे, की कंडक्टर आणि शिक्षक हे दोघंही कसे आहेत. आणि 3-3.5 मिनिटांमध्ये ही कथा अतिशय उठावदार पद्धतीने सांगितलेली. जबरदस्त परिणामकारकता या कथेनं आपल्याला निर्माण करून दिली. प्रसंग उभा केला अक्षरशः. आणि मला ही कथा ऐकत असताना व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवाडी
ही कादंबरी आठवली की बनगरवाडीतही एक शिक्षक आहे, तोही कसा प्रामाणिक आहे, तोही कसा अडचणींवर मात करतो, स्वतःशी प्रामाणिक राहतो. ह्या दर्जाची ही कथा ह्या श्रीजा देशपांडे या विद्यार्थिनीनं तिच्या आईबाबांचं आणि शिक्षकांचं, तिचं खास करून आणि तिच्या सगळ्या मार्गदर्शकांचं मी पुनश्च एकदा खास खास अभिनंदन करतो, विशेष कौतुक करतो. पुढे आहे स्वरांगी राऊत, हिनं सुद्धा खूप चांगली कथा सांगितली आहे, माझी रोजनिशी. कथानकही रंजक आहे, विषय छान आहे, वैविध्य आहे, उच्चारही तिनं खूप चांगल्या पद्धतीने कथा सांगितलेली आहे. आजोबा आणि नातीची जबरदस्त कथा आहे. पुढे आहे गौरी देशपांडे, आनंदी झाड नावाची कथा या विद्यार्थिनीनं अतिशय उत्तम पद्धतीनं सांगितली. बघा, भाषण आणि कथा ह्या दोन बाबी वेगळ्या आहेत. आलं लक्षात तुम्हाला? इथं झाडाचं मनोगत या विद्यार्थिनीनं रम्य पद्धतीनं, संवादी पद्धतीनं ही कथा व्यक्त केलेली आहे गौरी देशपांडेनं. आणि हिचं नावावरून आठवलं की गौरी देशपांडे ह्या मराठी साहित्यातल्या उत्तम लेखिका आहेत. त्यांच्याही कथा तुम्ही नक्की वाचा. देवाशिष होळंबेनी करोनावर मात नावाची अतिशय सकारात्मक शेवट असणारी ही कथा त्यांनी सद्यस्थितीला असणारी लिहिली. याही विद्यार्थ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आलं लक्षात? कारण यांनी स्वलिखित कथा कथन केलेली आहे, दुसऱ्याची कथा नाही घेतली या विद्यार्थ्यांनी. याने स्वतः कथा लिहिली, ती सांगितली. आलं लक्षात? आणि सहवेदना व्यक्त केली. ही कथा तुम्ही आवर्जून ऐका. शेतकऱ्यांची कथा आहे एक, श्रद्धा मुंडेची, ती सुद्धा कथा खूप छान सांगितलेली आहे. तीही कथा खूप महत्वाची आहे. शेतकऱ्यांचं जे काही वर्णन आहे त्याच्यामधलं. मला हे सांगायचं की कथा सांगत असताना एक लय पकडा तुम्ही, त्याच्यात चढ उतार असू द्या, पण भरभर बोलू नका, स्पीड घ्यायची नाही. काही मुलांनी पाठांतर केलेले, घोका आणि ओका पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी जायचं नाही. ग्रामीण बाजाची कथा खूप छान असतात आणि त्या कथा आवडतातही. तुम्हाला तशा कथा सांगायच्या असतील तर ग्रामीण भागातल्या पद्धतीच्या कथा घ्या, शहरी घ्यायच्या असतील शहरी घ्या. वेगवेगळे कथेचे प्रकार आहेत, शहरी, ग्रामीण, विज्ञान कथा, गूढरम्य कथा, दलित कथा, वेगवेगळ्या कथा आहेत त्याच्यामध्ये. भयकथा, रहस्य कथा, डिटेक्टिव्ह असणाऱ्या काही कथा. आलं लक्षात? पाठांतर करू नका किंवा सादरीकरणात काही उणिवा ठेवू नका, चुकीचे उच्चार करू नका. आता अवंती वालवडकरची कथा आहे सेवाभाव, ती अतिशय सुंदर पद्धतीने कथा सांगितलेली आहे खऱ्या अर्थानं, आणि प्रसंग उभारलाय. अक्षरशः विषय जो अतिशय ज्वलंत या विद्यार्थिनीनं विषय निवडलेला आउट ऑफ मार्क्स आहेत. इतकी सुंदर कथा निवडलेली आहे. सुरुवात, मध्य, शेवट. मी जे कथातंत्र मगाशी सांगितलं ते कथातंत्र या विद्यार्थिनीनं अचूक पद्धतीने हेरलेलं आहे. तुम्हाला कथा लिहिणं, कथा वाचणं आणि कथा सांगणं हे 3 वेगळे टप्पे आहेत. तुम्हाला कुठल्या टप्प्यात काम करायचं हे बघा. आलं लक्षात? ही कथा खूप सुंदर पद्धतीने सांगितलेली. आणि काय होतं माहितीये का, शाळेत मध्ये तुम्हाला सांगितलेलं असतं की कथेचं तात्पर्य पण सांगायचंय. काही गरज नाही कथेचं तुम्ही इथं तात्पर्य सांग, हे श्रोत्यांवर, रसिकांवर सोडून द्या. सांगायचं असेल सांगू शकता, प्रस्तावना करण्याची आवश्यकता नाहीये. बोध सांगायचा असेल सांगा. आलं लक्षात? भार्गवी जोशीची भाकरी नावाची कथा आहे, ज्वलंत विषय आहे, सादरीकरण उत्तम आहे, रंजकता वाढवलेली आहे. आलं लक्षात? आणि खूप छान छान कथा सांगितलेल्या आहेत. पगडी नावाची कथा आहे, कथा उत्तम आहे, कथेची निवडही योग्य वाटली. खूपच प्रभावी कथेचं सादरीकरण केलंय सायली काळे या विद्यार्थिनी. खरा भक्त ही साने गुरुजींची कथा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. मला वाटतं कथा आपण सांगत असताना आधी त्या समजून घेणं आवश्यक आहे. आलं लक्षात? मला ती कथा समजली पाहिजे. काही विद्यार्थ्यांनी कथा वाचली आणि ती सांगितली किंवा पाठ केली आणि सांगितली, असं नाही झालं पाहिजे. ती कथा समजून उमजून सांगता आली पाहिजे. तो तुमचा मित्र आहे का, ही पण कथा अतिशय उत्तम आहे. ऋतू गित्ते नावाची विद्यार्थिनी आहे. गड आला पण सिंह गेला, रोमांचकारी कथा उभा केली या विद्यार्थिनीनं. सादरीकरण जबरदस्त केलेलं आहे, विशेष कौतुक आहे विद्यार्थिनीचं. पुढे आहे वैष्णवी राऊत,
तिची पण कथा आवडली. दुर्गा सांगवीकर, कथा खूप छान होती. याज्ञीपुरी नावाची विद्यार्थिनी आहे, ग्रामीण कथा खूप छान तिनं निवडलेली आहे आणि कथनही चांगलं केलेलं आहे. पंकज बारसकर, आत्मविश्वासपूर्ण या विद्यार्थ्यांनी कथा सांगितलेली आहे, खूप आवडली, छान. वातावरण निर्मिती केलेली आहे. रिद्धी हेडगिरे, सोनलची फुलदाणी, कथेमध्ये वातावरण निर्मिती प्रचंड प्रमाणात केलेली आहे, खूप छान पद्धतीने ही कथा सांगितलेली. पुढे आहे सलोनी राऊत, हावरा ससा नावाची कथा आहे. प्रांजल शिरुरेनं थिमाक्का आजी यांची 109 वर्षाच्या आजी आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, आणि पर्यावरणाविषयक त्यांचं कार्य आहे वगैरे. ही कथा खूप छान पद्धतीने हिनं रंगवलेली आहे, ही खूप छान सांगितलेली आहे की वटवृक्षांना 8,000 वर्षांचं आयुष्य असतं वगैरे. ही कथा खूप छान आहे, तुम्ही नक्की ऐका थिमाक्का आजींची. वेदांत कुलकर्णीची प्रयत्नांचे फळ, पार्श्वसंगीताचा उत्तम वापर केलेला वेदांतनी, कथा चांगली निवडलेली आहे. हावभाव अभिनय अतिशय दर्जेदार केलेले आहे वेदांतनी, त्याचंही कौतुक. त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं, घरातल्या त्याच्या पालकांचं विशेष कौतुक. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. हे सगळ्याच कथाकथन करणाऱ्या विद्यार्थ्याचं भरभरून कौतुक करण्यासाठी मी इथं आज आलेलो आहे खरं तर. आणि मोठ्या व्यक्तींना लाजवेल इतक्या ताकदीच्या या कथा या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आहेत, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. पुढं आहे वृंदा कामूर्ती, तिच्या आधी आहे स्वामिनी शिरसाट, मदतीचा हात नावाची कथा आहे. सादरीकरण खूप सुंदर पद्धतीनं या विद्यार्थिनीनं केलं आहे. वृंदा कामूर्तीनं उंदराला सापडली पेन्सिल, ही विद्यार्थिनी सोलापूरची आहे आणि हिचं खास कौतुक आहे की तिनं उत्तम अभिनय केलाय. तिचं उच्चार, हावभाव, भाषाभिव्यक्ती हे सगळं वाखाणण्याजोगं आहे. या विद्यार्थिनीचं खास कौतुक करावं असं वाटतं. कथा खूप रंगवली आहे, आनंदी आणि सकारात्मक वातावरण निर्मिती केलेली आहे. पुढे आहे वरद कुंभेफळकर, यांनी सुद्धा थोर अश्रू नावाची कथा छान सांगितलेली आहे. श्रावणी करपेची पोपटाचे चिंतन आहे, ही पण कथा मला आवडली, तुम्हालाही आवडेल, नक्की ऐका. पुढे आहे समीरन जोशी, हा जो विद्यार्थी आहे, क्लॅप फॉर द समीरन जोशी, प्रचंड टाळ्या झाल्या पाहिजेत समीरनसाठी. याच्या कथेचं नाव काय माहितीये का तुम्हाला? लालू बोक्या. आणि अतिशय निरागस पद्धतीनं कथाकथन कसं असलं पाहिजे याची बरोबर त्यांनी पकड घेतलेली आहे समीरन जोशीनं. खूपच प्रभावी कथाकथन झालेलं आहे या विद्यार्थ्याचं. कथा जर त्याची तुम्ही ऐकली, त्याचं जर निवड कथेची पाहिली तर अतिशय दमदार सादरीकरण या विद्यार्थ्यांनी केले, खूपच प्रभावकारी. खुसखुशीत असं कथेतलं वातावरण कसं असतं हे या समीरन जोशीच्या कथेमधून आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही आवर्जून वाचा आणि इतरांनाही ती लाईक करायला, पाहायला नक्की सांगा. रंजकता, अभिनय, त्याचं सादरीकरण, त्याला ती कथा समजली आहे मुळात, आलं लक्षात. वयानुसार त्याचं जे वय आहे खूप छोटा आहे तो, पण त्याच्या अभिरुची संपन्न व्यक्तिमत्व असं मी त्याला म्हणू शकतो. आणि इतक्या दर्जाची कथा या समीरननं सांगितली. अशा सगळ्याच विद्यार्थ्यांच्या कथा दर्जेदार झालेल्या आहेत. खूपच मजा आणलेली आहे समीरन कथाकथनामध्ये. तुम्ही ह्या कथा आवर्जून ऐकायला काही हरकत नाही. आश्लेषा सोळंकेनेही यशाचं रहस्य ही कथा सांगितलेली आहे, खूप छान सांगितलेली आहे. सृष्टी तर्कसे, गड आला पण सिंह गेला, तंत्राचा योग्य वापर केलाय काही विद्यार्थिनींनी. सुजाता जोगदंडनीही पण अति तिथं माती, ही कथा प्रभावीपणे रंजक पद्धतीनं रंगवलेली आहे. पियुष उमराणे यांनी सुद्धा कथा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलेली आहे. हे झालं कथाकथनाच्या सादरीकरणासंदर्भातलं. मला तुम्हाला काही कथा सांगायच्या आहेत की त्या कथा तुम्ही आवर्जून वाचा, किंवा मला आवडलेल्या कथा कोणत्या आहेत. काही कथांची नावं सांगतो आणि मी माझा छोटासा कथेचा एक उतारा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. त्याच्यामध्ये मला आवडलेल्या कथा कुठल्या आहेत तर तुम्ही विजयस्तंभ ही वि. स. खांडेकरांची कथा
मलाही आवडलेली आहे. तुम्ही ही कथा मिळाली तर वाचा. पुढे आहे विदूषक नावाची जी.ए. कुलकर्णींची कथा आहे. जी.ए. कुलकर्णींच्या कुठल्याही कथा तुम्हाला ह्या नक्की आवडतील. शारदा संगीत ही प्रकाश नारायण संतांची कथा आहे. स्मशानातलं सोनं अण्णाभाऊ साठेंची ही कथा आहे. किंवा जेव्हा मी जात चोरली होती बाबूराव बागुलांची ही कथा आहे. भारत सासणेंची कथा आहे लाल फुलांचे झाड. ही पण कथा तुम्ही नक्की ऐका, नक्की वाचा. आशा बगे या खूप मोठ्या लेखिका आहेत. मी जे लेखकांची नावं घेतोय ना, ही सुद्धा खूप दिग्गज आहेत बरं. ह्यांच्या कथा आवर्जून तुम्ही वाचा. आशा बगेंची एक कथा आहे रुक्मिणी नावाची. ती तुम्हाला जर कुठे मिळाली तर ती सुद्धा तुम्ही वाचू शकता. मला वाटतं ती छात्र प्रबोधन मध्ये आशा बगे आधी लिहायच्या. 1-2 कथा आलेल्या आहेत त्यांच्या. पुढं आहे प्रिया तेंडुलकरांच्या काही कथा मला आवडलेल्या आहेत. अरुणा ढेरेंची रात्रंदिना आम्हा नावाची एक कथा आहे. गौरी देशपांडेंची कावळ्या चिमणीची गोष्ट ही कथा नक्की वाचा. मेघना पेठे आहेत. उद्धव शेळक्यांची लेकुरवाळी कथा आहे. मेघना पेठेंची आये कुछ अब्र ही कथा आहे. ओळख नावाची सानियाची कथा आहे. बी रघुनाथ जे परभणीचे आहेत त्यांची कथा आहे आकाश नावाची. शंकर पाटीलांची यांचे कथाकथन खूप आवर्जून पाहण्यासारखं आहे, उल्लेखनीय आहे. धिंड नावाची कथा आहे. श्रीम माटे यांची एक कथा आहे बंसीधरा तू कुठं रे जाशील. किंवा गंगाधर गाडगिळांची जी किडलेली माणसं कथा आहे. राधी नावाची जी.ए. कुलकर्णींची कथा आहे. कैरी आहे, तुती आहे. ह्या कथा जी.ए. कुलकर्णींच्या अवश्य वाचा विद्यार्थ्यांना. पुढे आहे वपू काळेंची एक कथा आहे बघा. वपू काळेंची कुठलीही कथा तुम्ही कथाकथन करू शकता, वाचू शकता. आता पुढे आहे माघारी नावाची रार बोराडेंची कथा आहे. हे खूप मोठे मराठवाड्यातलं नाव आहे बोराडे. भास्कर चंदन शिवांची लाल चिखल ही तुम्हाला अभ्यासाला असू शकते का, बऱ्याच विद्यार्थ्यांना ही होती. ही अतिशय ज्वलंत जबरदस्त परिणाम करणारी कथा आहे, तुम्ही ही नक्की वाचा. व्यंकटेश माडगुळकर तर कथेमधला एक खूप मोठं व्यक्तिमत्व, एक आढळ तारा म्हणू शकतो मी व्यंकटेश माडगुळकरांना. तुम्ही ते नक्की वाचा. दमा मिरासदारांची माझ्या बापाची पेंड नावाची कथा आहे. किंवा पु ल देशपांडेंची म्हैस. पु ल देशपांडेंची कुठल्याही कथा तुम्ही वाचू शकता. प्रवीण दवणेंच्या काही कथा आहेत. आशा बगेंच्या आहेत. अरुणा ढेरेंच्या आहेत. आलं लक्षात. चारुता सागरांच्या आहेत. उर्मिला पवारांची 6वं बोट नावाची कथा आहे. किंवा मधुकर धर्मापुरीकरांची आहे विश्वनाथ नावाची. जयंत नारळीकरांचं टाइम मशीन नावाचा कथासंग्रह आहे. किंवा त्यांचीच एक कथा आहे बघा उजव्या सोंडेचा गणपती. ही कथा तुम्ही नक्की वाचा. खूप विज्ञान कथा रंजक असतात. किंवा तुम्ही ऋषिकेश गुप्तेंच्या गूढ रहस्यमय कथा वाचू शकता. आता मी माझ्या कथेकडे वळतो. कथा ही मी जवळपास 15-20 कथा लिहिलेल्या आहेत. कथा लिहिण्याचा मी प्रयत्न करतो असं म्हणू शकतो. काही कथांना माझ्या पारितोषिकही मिळालेली आहे आणि काही कथा या माझ्या वेगवेगळ्या दिवाळी अंकांमधून प्रकाशित झालेल्या आहेत. कथा माझ्या आवडीचा प्रांत आहे. मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. कथा काय असते, कथाकथन कसं असलं पाहिजे, तुम्ही कथा कशी निवडली पाहिजे, कथा सांगत असताना आपण भरभर नाही बोललं पाहिजे, तिचं वेगवेगळ्या कथेमध्ये वातावरण कसं आहे त्या पद्धतीनं आपला मूड असला पाहिजे, समोरच्याला ती कथा समजली पाहिजे, आपल्याला ती कथा उमजली पाहिजे. आलं लक्षात. आणि कथेची निवड, कथा सांगत असताना संथपणा, पाठ करायची नाही, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मला इथं बोलवल्याबद्दल प्रसाद दादा यांचा आभार व्यक्त करतो. आणि माझी प्रश्नचिन्ह नावाची कथा, या कथेतला अतिशय छोटा भाग मी तुमच्या पुढे सादर करतो. कथेचं शीर्षक आहे प्रश्नचिन्ह. असा सांगावा काय म्हणून धाडला असल व, आपल्या शितलीवर कसला आळ तर आला नसेल की. रखमानं रामभाऊला विचारलं, अगं दिवस कसले आहेत बघत नाहीस वय? असल्या दिवसात तेवढंच घरातले खाणारं तोंड कमी झालं असं वाटलं असेल बघ त्यांना. म्हणजे तिकडं बी अशीच परिस्थिती असेल वय? म्हणजे तिकडं बी अशीच हालत असेल वय? अगं रखमे, समजा मराठवाड्याचीच अशी हालत झाली
आणि तू आपल्या शितलीचं घेऊन बसलीस होय. यंदा पावसानं भलतच अडून धरलं होतं. श्रावण संपून गेला तरी पावसाचा अजून पत्ता नव्हता. हवामानाचा अंदाजही नेहमीसारखा चुकतच चालला होता. शेतातली कामं संपली होती आणि कामं नसल्यामुळं लोक निकामी बसून होते. कणगीतलं धान्य काढून शेतवाले लोक आलेला दिवस ढकलत होते, पण रोजगार करून पोट भरणाऱ्या लोकांना हे करोनाचे दिवस मात्र कठीण जात होते. दिवसातून एकही वेळ हातातोंडाची गाठ घालणं मुश्किल झालं होतं. लेकीला घरामध्ये अगोदरच ही परिस्थिती, करोनाची पार्श्वभूमी असलेली कथा आहे शेतकऱ्याची. घरात अगोदरच ही परिस्थिती. तशातच काल रामभाऊला इवायाचा फोन आला होता आणि फोनमध्ये इवायानं लेकीला माहेरी घेऊन जाण्याचा निरोप धाडला होता. सध्या कसला सण नव्हता की वार नव्हता, रामभाऊने काही तसा निरोप पाठवला नव्हता. असं असताना पाहुण्यानं आपल्या पोरीला माहेरी जाण्याविषयी का सांगावं हे रखमेच्या लक्षातच येईन. रखमा काळजीच्या आवाजात म्हणाली, धनी आणायचं का शिकलीला हित? अगं हित आणून काय करतीस? आपणच असे उपासमारीत दिवस काढायलो, आपल्या बरोबर तिची बी उपासमार करायची होय ग? हा हाव, पण तिच्या घरी बी उपासमार हाय. आणि उपासमार नसेल कशावरून बर धनी? अगं शितलीचा नवरा कामाला लई भादर गडी हाय आणि तिचा सासरा बी काय बाय काम करतो. अहो असं असतं तर कशाला त्यांनी घेऊन जायला सांगितलं असतं. अगं रखमे, ती माणसं लई नम्री आहेत बघ. अशा करोनाच्या टायमाला तेवढंच घरातलं एक पोट बाहेर गेलं तर बघावं असं वाटलं असेल बघ त्यांना. रामभाऊनं असं सांगितलं खरं, पण रखमाचा आपल्या नवऱ्याच्या बोलण्यावर विश्वासच बसेना. तिला वाटलं आपल्या पोरीला इथं आणलं तर आपल्या घासातला अर्धा घास तिला देता येईल. तिथं तिच्या मायेचं कोण होतं? 2 वर्षांची सासूरवाशीण पोर असलेली शितली सगळी जेवल्यावर जेवायची. काही शिल्लक राहिलं तर खायला मिळायचं तिला. अजून शितलीला मूल नव्हतं ना बाळ नव्हतं. त्यावरून नेहमी खटके उडायचे एकमेकांचे, पण त्या गोष्टी काही रखमापर्यंत आलेल्या नव्हत्या. काल मात्र फोन आल्यापासून रखमाचा तीळ तीळ तुटणारा जीव आणि नवऱ्याला आपल्या मनातलं सांगावं की नाही असा करत होता. नवरा आपलं मानेल की नाही याची तिला शंका होती. तरीही रखमा न राहून धन्याला म्हणाली, धनी मग काय सांगताव त्यांना? सध्या काय आणायला जमत नाही असं सांगतो. का जमत नाही म्हणल्यावर काय म्हणाल? रखमे जेव्हा विचारतील ना तेव्हा बघूया. आपण मुद्दामच आणलं नाही असं वाटायचं त्यांना धनी. वाटूजा वाटलं तर बघ, त्या परीस घेऊनच काय येत ना तुम्ही इथं? अगं रखमे, घेऊन यायला जवळ हाय होय तिचं गाव, आणि ह्या लॉकडाऊन का फॉकडाऊन मध्ये पैसे आहेत होय माझ्याजवळ? रामभाऊचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला होता. थोरल्या पोरीचं लग्न करूनही तिचा घोर संपत नव्हता आणि धाकली पोरगी अजून घरात होती. रखमालाही राहवलं नाही. मग तिचाही नाईलाज झाला. डोळे पुशीत ती तशीच बसून होती. थोड्या वेळात रखमानं चहा टाकला. रामभाऊ, आणि तितक्यात दारामध्ये एक व्यक्ती आला. रामभाऊ, ओ रामभाऊ, रामभाऊ, अहो तुम्हाला सावकारानं घरी बोलवले, लय अर्जंट आहे बघा, लवकर जा बरं का. गणपानं रस्त्यावरूनच रामभाऊला हाक दिली आणि तो पुढे चालता झाला. रामभाऊ चहा घेत होते. रामभाऊनं चहाचे घोट भराभर पोटात रिचवले, डोक्यावरचं मुंडासं बांधलं आणि अनवाणीच रामभाऊ निघाले. तितक्यात रखमानं विचारलं, धनी काय म्हणून बोलावला असेल व? अगं रखमे, असल्या दिसात कशाला बोलविल त्यो सावकार, तुला ठाव नाही होय? रामभाऊनं सावकाराचं असं बोलवणं अपेक्षितच होतं, कारण मागच्या महिन्यातच त्याची मुदत संपली होती. रामभाऊ आता घराबाहेर पडले. झपाझप पावलं टाकत ते निघाले. सावकाराच्या घरी गेले. बैठकीत बसलेल्या सावकाराला म्हणाले, राम राम सावकार. सावकार,
मला बोलावणं धाडलं होतं. ही अशा पद्धतीची ही मी लिहिलेली एक कथा आहे आणि कथेचा केवळ सुरुवातीचा पार्ट मी तुमच्या पुढं सादर केला. मी या ठिकाणी थांबतो. सगळ्यांचे पुन्हा कथाकथन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला इथं बोलण्यासाठी, मला जे काही कथेबद्दलचं आकलन आहे आणि खरं तर मुलांसमोर बोलत असताना काही गोष्टी प्रामुख्यानं आपल्याला इथं नमूद कराव्या लागतात. त्या सांगत असताना मी जे काही तुम्हाला इथं व्यक्त केलेलं आहे ते तुम्हाला निश्चितच येत्या दिवसांमध्ये, त्या काळामध्ये उपयोगी पडेल असं मला वाटतं. कथाकथनाच्या सत्रासाठी मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल मी ज्ञानप्रबोधिनी शाखा अंबाजोगाईचे सर्वा माननीय प्रसाद दादा यांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. कथा लिहित राहा, कथा वाचत राहा आणि कथा सांगत राहा. धन्यवाद.